अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या परिषदेमध्ये संरक्षण खर्चावरून अनेक देशांवर जोरदार टीका केली। त्यांनी यावरून स्पेन या देशाला व्यर्थ प्रयत्न म्हटलं आणि अमेरिका यापुढे त्यांच्यासोबत व्यापार करणार नाही असं सांगितलं। एकूणच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेच्या निमित्तानं युरोपियन देशांच्या अमेरिकेबाबत अडवलेल्या विरोधी सुरामुळे पुन्हा एकदा नव्या वादाचा अध्याय आता सुरू झालेला आहे। आपण सविस्तर पाहूयात। नाटो परिषदेचं डोनाल्ड ट्रम्प यांचा परस्पर विरोधी सूर। अब्जावधी डॉलर्स खर्च करून युरोपीय देशांचं संरक्षण करण्यास नकार। अमेरिका फर्स्ट धोरणामुळे नाटोच्या कार्यपद्धतीत बदलाचे संकेत। 7 दशकांहून अधिक काळ नाटो अर्थात उत्तर अटलांटिकी ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाची सर्वात प्रभावी संस्था राहिली आहे। युरोपच्या सुरक्षेची अंतिम हमी अमेरिका देईल यावर गृहीतकावर संपूर्ण व्यवस्था उभी आहे। परंतु ट्रम्प यांनी या गृहीतकाबाबतच आता आव्हान उभं केलंय। त्यांच्या मते अमेरिकेनं अब्जावधी डॉलर्स खर्च करून युरोपचं संरक्षण करावं आणि युरोपीय देशांनी त्याचा लाभ घ्यावा ही व्यवस्था अन्यायकारक आहे। त्यामुळे त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणामुळे नाटोच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल घडू लागले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नाटो यांच्यातील संबंध नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेत राहिले। नुकत्याच तुर्की येथील अंकारा इथे पार पडलेल्या 2026च्या नाटो शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य गाभा अमेरिका फर्स्ट हाय। ते नाटो सारख्या पारंपरिक लष्करी आघाडीकडे एक लष्करी करार म्हणून पाहण्याऐवजी व्यावसायिक किंवा व्यवहारवादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। ट्रम्प यांचा मुख्य आक्षेप असा आहे की नाटोमधील युरोपियन देश स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेच्या पैशांवर आणि लष्करावर विनाकारण अवलंबून आहेत। त्यांच्या या दबावामुळे नाटोमध्ये मोठे बदल होत असून याला आता नाटो 3.0 असं म्हटलं जाते। यामध्ये युरोपीय देशांना स्वतःच्या संरक्षणाची मुख्य जबाबदारी स्वतः घ्यावी लागते। एका बाजूला ट्रम्प यांच्या दबावामुळे युरोपीय देशांनी आपलं संरक्षण बजेट प्रचंड वाढवलंय, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अनपेक्षित भूमिकेमुळे नाटोच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे कॅनडा आणि युरोपीय देशांनी आपल्या संरक्षण खर्चात ऐतिहासिक वाढ केली। 2025च्या नाटो परिषदेत सर्व देशांनी त्यांचं संरक्षण बजेट जीडीपीच्या 5% नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं। 2026 पर्यंत या देशांनी एकत्रितपणे 4% टप्पा गाठला। यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून युरोपला स्वतःचा खर्च स्वतः करायला लावण्यात ट्रम्प यांना मोठं यश आलं। मात्र ट्रम्प यांच्या धोरणानुसार युरोपीय देशांनी वाढवलेला हा पैसा अमेरिकेतील कंपन्यांकडून शस्त्र खरेदी करण्यासाठी वापरला जातोय। 2026च्या अंकारा परिषदेत अमेरिकन कंपन्यांसोबत युरोपीय देशांचे कोट्यवधी डॉलर्सचे करार झाले। यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्या तरी त्याचा फायदा अन्य युरोपियन देशांना होणार नसल्याचं आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या दिवशी स्पेन, डेन्मार्क या नाटो सहयोगी देशांवर जोरदार टीका केली, तर दुसऱ्या दिवशी या बैठकीत खूप प्रेम आणि एकजूट होती असं सांगून सर्वांना चकित केलं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अनपेक्षित आणि लहरी भूमिकेमुळे नाटो परिषदेत अनेकांच्या भुवया उंचावल्या। ट्रम्प यांच्या या लहरीपणामुळे जर रशियानं युरोपवर हल्ला केला तर ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका मदतीला धावून येईल का, याबद्दल युरोपीय देशांमध्ये विशेषतः पोलंड, जर्मनी आणि बाल्टिक देशांमध्ये तीव्र शंका आणि भीतीचं वातावरण आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोला आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यास भाग पाडलं। हा त्यांचा मोठा विजय मानला जातो। परंतु त्यांच्या अनपेक्षित आणि व्यापारी वृत्तीमुळे नाटो देशांमधील परस्पर विश्वासाला आणि सामूहिक सुरक्षेच्या भावनेला मोठा तडा गेला। युरोप आता अमेरिकेच्या मदतीशिवाय स्वतःचं संरक्षण करण्याच्या पर्यायांचा गंभीरपणे विचार करते।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.